नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आजचा आपला भाग चाललाय 25वा आणि अभंग आज आपण घेणार आहोत 111 ते 115. प्रथम आपण 111वा अभंग ऐकूया. भूत झाले ऋषी पोटी, लावियेले मृगा पाठी, विश्वामित्र घाला घाली, पोटी शकुंतलाली, भगांकित केला, इंद्रभूताने झडपिला, तेची झाले हे भारत, म्हणे जनी केली मात, तेची झाले हे भारत, म्हणे जनी केली मात. भूत झाले ऋषी पोटी, लावियेले मृगा पाठी. अर्थ: कामवासनेचं भूत जड भारतापोटी निर्माण झाले. जड भरत तपस्वी विरागी होते. तप करीत असताना त्यांनी हरिणीचं पाडस जन्मताना पाहिलं. ते पिल्लू पाडस त्याचा सांभाळ करण्यात ते रमले आणि मायेने मोहात पाडसाच्या गुंतून गेले. विश्वामित्रांवर मेनकेने घाला घातला, तपश्चर्या भंग केली आणि त्यांना शकुंतला झाली. इंद्राने गौतम ऋषी घरी नाही असं पाहून कपटाने त्यांनी गौतम वेश धारण केला आणि अहल्येला भ्रष्ट केलं. म्हणजे या ओवीत मोह मायेचा चढता क्रम दाखवलेला आहे. जडभरत आणि हरिण पाडस या शुद्ध वत्सल भाव, स्त्री पुरुष आकर्षण, मोह, काही कपटही नाही. वासना बलवत्तर. कपट म्हणजे इंद्राचं उदाहरण इथे दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला माया शुद्ध होती ती हळूहळू दूषित झाली. कामातुराणाम न भयम न लज्जा असं होतं. हा सगळा मायेचाच खेळ आहे आणि त्यामुळेच असं महाभारत घडतं असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात 112वा. दोहीकडे दोही जाया, मध्ये गोरोबाची शय्या, गोरा निद्रिस्त असता, कपट करीती त्यांच्या कांता, गोरोबाचे दोन्ही हात, आपुल्या हृदयावरी ठेवित, जागा झाला गोरा भक्त, जनी म्हणे त्या निद्रित, जनी म्हणे त्या निद्रित. दोन्ही बाजूला दोन पत्नी आणि त्यांच्यामध्ये गोरोबांचं अंथरूण असं असायचं. गोरोबांना झोप लागली की त्यांच्या दोन्ही पत्नी हुशारीच करायच्या. हुशारी अशी की त्या दोघी जणी त्यांचे दोन्ही हात स्वतःच्या हृदयावर ठेवून घेत. जनाबाई म्हणतायत की त्या दोघी जेव्हा झोपलेल्या असायच्या तेव्हा गोरोबा मात्र जागे असायचे. मुलाच्या निधनाने पहिली पत्नी दुःखीत होती. तिला पतीचा स्पर्शही नको असायचा आणि म्हणूनच गोरोबांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे दोघीही गोरोबांच्या सोबतच झोपत असत. पुढचा अभंग 113वा ऐकूयात. अहो द्रौपदीच्या बंधू, तारक देवा कृपा सिंधू, अहो द्रौपदीच्या बंधू, तारक देवा कृपा सिंधू, पांचाळीसी वस्त्रे देत, पुरवितो जगन्नाथ, जनी म्हणे भाग्यवंत, तिच्या भावाचा अंकित, जनी म्हणे भाग्यवंत, तिच्या भावाचा अंकित. अहो द्रौपदीच्या बंधू श्रीकृष्णा, देवा तुम्ही सर्वांना तारणारे आहात, साक्षात कृपेचा सागर आहात. द्रौपदी वस्त्राहरणाच्या वेळी तिला वस्त्र पुरवणारे तुम्हीच होतात. तुम्ही तर जगाचे नाथ आहात. जनाबाई म्हणतात की द्रौपदी खरोखरच भाग्यवंत होती. तिचा भक्तिभावच एवढा मोठा होता की प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिच्या त्या भक्तिभावामुळे तिच्या अंकित झालेला होता. पुढचा अभंग ऐकूया 114वा.
बाप श्रोतियाचा राजा, कैसी उभारिली ध्वजा. एक झाला परीक्षिती, ऐसे पवाडे गर्जिती. भागवती रस सुखे, द्रौपदी वाढी सावकाश. ज्याची ऐकता गर्जना, कंप काळाची यामना. 7 दिवस वृष्टी झाली, जनी म्हणे मात केली, जनी म्हणे मात केली. श्रवण भक्ती नवविधा भक्तींपैकी एक भक्ती. ह्या श्रवण भक्ती श्रेष्ठ असणारा, ज्याची श्रवण सुखाची ध्वजा सर्व जगतात फडकली, मान्य झाली, असा एकमेव राजा परीक्षित आहे, ज्याचे पोवाडे, ज्याचं गुणगान आजही सर्वत्र होत आहे. परीक्षिताच्या वेळी असंच एकदा भागवत झालं असताना त्याचं पारणंही करण्यात आलेलं होतं आणि त्या पारण्याच्या वेळी द्रौपदी भागवतातील भक्तिरस जणू सर्वांना वाटीत होती. भागवत चालू असताना जय जयकाराची गर्जनाही एवढ्या मोठमोठ्यांदा होत होती किंवा असं वाटायचं की काळाच्या मनाला कंप सुटतो आहे. 7 दिवस चाललेलं भागवत म्हणजे अमृत बोलाची वृष्टीच आहे आणि म्हणूनच जनाबाई म्हणतायत की अमृत बोलाच्या श्रवण सुखाने लौकिक सुखावर मात केलेली आहे. पुढचा अभंग घेऊयात, 115वा. मांडियेला डाव, कौरवांनी दुष्ट भाव. टाकियला फासा, पांडव गेले वनवासा. वना गेले पांडव बळी, दिनकरे दिधली थाळी. पांडवांची कृष्णाबाई, जनी म्हणे माझी आई, जनी म्हणे माझी आई. कौरवांनी दुष्ट हेतूने द्यूताचा खेळ मांडलेला होता. कपट हेतूने फासे टाकून पांडवांना द्यूतात हरवून शेवटी पांडवांना वनवासात जाणं भाग पाडलंय. ते वनवासात गेले. वनवास पांडवांना भोगावाच लागलाय. त्या वनवासात सूर्याने त्यांना एक थाळी दिली. पांडवांच्या बाजूने असलेला श्रीकृष्ण म्हणजेच कृष्णाबाई, जी माझी कृष्णाई म्हणजेच कृष्ण, हीच माझी आई आहे. इथे आपण आजचा आपला भाग संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण 116 पासून अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.